पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 18व्या अध्यायाच्या शेवटी सार रूपानं एक महत्त्वाचा उपदेश करतात। सर्व धर्माचा परित्याग करून मला एकाला शरण ये, मी तुझ्या सर्व पापांचं निराकरण करीन, तू शोक करू नकोस। भगवंताने अर्जुनाला धर्माचा परित्याग करायला सांगितला, तो कोणत्या अर्थाने? धर्माचा परित्याग करणं याच्यातल्या धर्म शब्दाचा कोणकोणत्या अर्थाने विचार करता येतो आणि धर्माचा परित्याग करण्यामध्ये दोष कसा नाही याचा थोडासा विचार आपण करून आलो। धर्माचा परित्याग कर, कारण धर्म हा शेवटी कल्पित आहे, काही झालं तरी कल्पित मानला पाहिजे। धर्माची बंधनं जीवनमुक्तांना आपल्याला लावता येत नाहीत। पंचदशीने ध्यानदीपामध्ये त्याचा थोडासा विचार करताना वर्णाश्रमयो अवस्थानाभिमानो यस्य विद्यते तस्यैव च निषेधाश्च विधयः सकला अपि असे शब्द वापरले। त्यालाच विधिनिषेधाचा विचार करा। कोणाला? ज्याला वर्णाश्रमाचा अभिमान आहे त्यालाच धर्माचं बंधन आहे। वर्णाश्रमादयो देहे मायया परिकल्पिता। वर्ण आश्रम हे सगळे देहाच्या संबंधानं मायेनं कल्पिलेले आहेत। कुळजाती वर्ण हे अगवेची का अकारण असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्याच अर्थानं पंचदशी बोलते की बाकी हे सगळं मायेनं कल्पित आहे। जो बोधावर आरूढ झालेला आहे त्याला कोणत्याही पद्धतीच्या धर्माची चिंता करायचं कारण नाही। नात्मनो बोधरूपस्य इत्येवं तस्य विनिश्चयः असं पंचदशी बोलते। आता या सगळ्या गोष्टीचा विचार मन आणि बुद्धी ही किंवा अंतःकरणावच्छिन्नता जिथे आहे वगैरेचा काल विचार आपण करून आलो। अशा पद्धतीने धर्माचा त्याग कर, कर्माचा त्याग कर, हे सगळं चिंतन झाल्यानंतर भगवान म्हणतात माम एकम शरणम व्रज। आपला काल विचार हा चालला होता की माम हा शब्द वापरल्यानंतर एकम पद वापरण्याचं भगवंताला काय कारण आहे? कारण भगवान किती आहेत? मला शरण ये असं भगवंतांनी म्हटलं असतं तर चाललं असतं। मला एकाला शरण ये म्हणजे तुम्ही आहात किती म्हणून तुमच्या एकाला शरण या। असे किती भगवान आहेत? एकच एक जर परमात्मा आहे, एको देवः सर्वभूतेषु गूढः अशी जर उपनिषदाची भाषा आहे, देव एक आहे असं संत सांगतात। एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तो जर एक आहे तर माम म्हणल्यानंतर एकम म्हणायचं कारण काय? किंवा भगवंताने असं सांगायला पाहिजे होतं की तू एकाला शरण जा, मला म्हटलं नसतं तरी चाललं असतं। कारण एक हे पद फक्त भगवंतालाच लागतं। एक जगतामध्ये दुसरं काही नाही। चंद्र एक, सूर्य एक, आकाश एक असं आपल्याला वाटतं, पण आपण आकाशगंगेचा विचार केला तर आत्ता जो एक सूर्य इथं आकाशामध्ये तळपतो आहे तसे कोट्यावधी सूर्य आकाशगंगेमध्ये आहेत असं खगोलशास्त्र आपल्याला सांगतं। असे कोट्यावधी चंद्र आहेत, एक चंद्र आहे अशातला भाग नाही। तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कोट्यावधी चंद्र ज्ञानोबराय मानतातच ना। मग ज्या चंद्र सूर्याला आपण एक म्हणतो ते कोट्यावधी आहेत, तसा परमात्मा एकच आहे, त्याच्या सारखं दुसरं कोणी नाही, त्याच्या सारखं दुसरं कोणी नाही, त्याच्या समांतर दुसरं कोणी नाही, तद्भिन्न दुसरं काही नाही। मग भगवंतानी एक पद वापरलं असतं तरी परमात्मवाचकच ठरलं असतं, किंवा माम हे पद जरी वापरलं असतं तरी ते परमात्मवाचकच ठरलं असतं। मग भगवंतानी माम एकम शरणम व्रज असे दोन शब्द वापरून द्विरुक्ती का केली असावी ही शंका काल आपण थोडीशी उपस्थित केली होती। त्याचं उत्तर आपण दिलं होतं, ते थोडासा विस्तार करू आणि पुढे जाऊ। माम एकम हे म्हणत असताना भगवंतानी एकम हे जे पद वापरलं ते परमात्मवाचक पद नाही। एकम हे पद इथं वापरलेलं एकम हे पद परमात्मवाचक नाही, ते अनन्यतेचं वाचक आहे। मला अनन्यतेनं एकत्व भावानं शरण ये हे भगवंताला त्याच्यात सांगायचं। कारण जो अनन्यता म्हणजे काय? नारद महर्षींनी अनन्यतेचं वर्णन करताना काय सांगितलं? तस्मिन् अनन्यता
तद्विरोधेषु उदासीनता हे सांगत असताना नारद महर्षींनी उदासीनता आणि अनन्यता या दोन्ही गोष्टी सांगितल्या. त्याच्यातल्या अनन्यतेची व्याख्या करत असताना नारद महर्षी काय म्हणतात? अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग करणं. नारद महर्षींनी अन्याश्रयाणाम त्यागो ही व्यतिरेकाची भाषा वापरली, भगवंतांनी एकम पद वापरून अन्वयाची भाषा वापरली. एवढाच फरक आहे. भगवान एकम पद म्हणून अन्वय सांगतात, नारद महर्षी अन्य आश्रयाचा त्याग म्हणून व्यतिरेकानं बोलतात. कारण जीवाचा हा स्वभाव आहे की जीव जसं कारण उपस्थित होईल त्या पद्धतीनं शरणागतीची भूमिका स्वीकारत असतो. ज्या पद्धतीचं कारण उपस्थित होईल तशी शरणागती. मग ती शरणागती काही काळापर्यंत टिकणारी असेल, ती शरणागती क्षणिक असेल, ती शरणागती अन्य कुठल्या तत्वाच्या आश्रयाने असेल अथवा अन्य तत्वाच्या निराश्रयाने असेल. पण जीव जी शरणागती स्वीकारतो ती शरणागती ही एका मर्यादित कारणाकरता आणि मर्यादित काळाकरता स्वीकारतो. भगवंतानी एकम पद वापरून जे सांगितलं त्याचा विचार केला पाहिजे. अनन्य भावानं तू मला शरण ये. अनन्य भावानं शरण आल्याशिवाय तुझी शरणागती मी स्वीकारू शकत नाही. शरण मनुष्य कुणालाही जातो. आता ज्याच्या जवळ पैसे नाहीत पण पैशाची गरज आहे, शरण जाणं म्हणजे काय हो? शेवटी आश्रय करणंच आहे की नाही. शरण जाणे या शब्दाचा आश्रय अर्थ काय? कोशामधला अर्थ काय? आश्रय करणे. शरण जाणे म्हणजे आश्रय करणे, कोशातला अर्थ. एखादा मनुष्य दुसऱ्याला शरण गेला याचा अर्थ त्याचा आश्रय केला. त्याने शरण जाणे म्हणजे पाया पडणे असा अर्थ करायचा नाही तेवढ्या पुरता. तू मला शरण ये म्हणजे तू माझ्या पाया पड एवढाच अर्थ करायचा नाही. मग श्रीकृष्ण शरणम मम ते तापदायक होतं पुढं प्रकरण. याच्याकरता आश्रय करणे हा अर्थ स्वीकारला पाहिजे. भगवंतानी माझ्या हृदयाचा आश्रय करावा, मी भगवंताच्या चरणाचा आश्रय करावा, भगवंतानी माझ्या हृदयामध्ये येऊन वसावं, भगवंतानी माझ्या हृदयामध्ये येऊन थांबावं, असं चिंतन आपण करतो की नाही. बाकी देवा आमचं तुम्हाला काही म्हणणं नाही, एवढं आमच्यासाठी करा. तुम्ही आमच्या येवोनिया राहे संचरोनी राहे हृदया माझी. माझ्या हृदयामध्ये तुम्ही संचरोनी असावं म्हणजे काय झालं? म्हणजे माझ्या हृदयाचा तुम्ही आश्रय करा अशी भाषा आहे. शरण जाणे या शब्दाचा अर्थ आश्रय करणे असा आहे. आता इथं शरणागती जी स्वीकारायची, भगवान म्हणतात शरणागती माझी मी तेव्हाच मान्य करतो ज्या वेळेला तुम्ही अन्य सर्वाचा त्याग करून एकट्याकडे येता. अन्यांच्या संबंधानं शरणागतीची भावना निर्माण झाली तर भगवान ती स्वीकारत नाहीत. सर्वार्थानं तिचा स्वीकार केला जात नाही. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. ह्याच्यातल्या योगक्षेमाचा विचार करत असताना त्या योगक्षेमाची चिंता तुम्ही करून मला शरण येणार असाल तर ती शरणागती मी मानणार नाही. अन्य सर्व आश्रयाचा त्याग झाला पाहिजे. अन्य आश्रयाणाम त्यागो एकम हे पद काय सांगतात? ही अनन्यता ही एक भगवंताचाच आश्रय करण्यासाठी वापरली जाते. तुम्ही अन्य आश्रयाचा त्याग करून मला शरण येणार असाल तर ती शरणागती मानली जात नाही. उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर भगवंताच्या लाडक्या भक्ताची शरणागती सुद्धा भगवंतानी तोपर्यंत स्वीकारली नाही जोपर्यंत त्या भक्तांनी अन्य आश्रयाचा त्याग केला नाही. उदाहरण सांगायचं झालं तर द्रौपदीचं उदाहरण आपल्याला सांगता येतं. द्रौपदीला भरसभेमध्ये आणलं, ती येण्यासाठी योग्य नव्हती तरी सुद्धा दुःशासनाने सेवकाला सांगून ते आणलं, तिच्या वस्त्राला हात घातला वगैरे वगैरे सगळं झालं. तो सगळा प्रसंग वर्णन करून सांगायचं कारण नाही. सगळं झाल्यानंतर ती बिचारी एक वस्त्रा होती हे सगळं खरं आहे. मग शेवटी तिने आपल्या राजदरबारातल्या सर्व वडीलधाऱ्या मंडळींकडे पाहिलं. कोणी तिला मदत करण्याला समर्थ नव्हतं, सगळ्यांनी माना खाली घातल्या. मग तिने आपल्या 5ही पतींकडे पाहिलं. तेव्हा त्या पतींनी सांगितलं की बाबा आम्ही तर आधीच परावलंबी झालो आहोत, तुझं रक्षण करण्यामध्ये आम्ही आता परतंत्र आहोत, समर्थ नाही आहोत. हे सगळं झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आता दुसरं तिसरं कोणी नाही. म्हणून भगवंताची प्रार्थना केली, गोविंद द्वारिका वासीन कृष्ण गोपी. मग भगवान प्रकट झाले, अंबर अवतार धारण केला वगैरे आणि द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं. हा इतिहास आपल्याला माहिती आहे.
पुढं झालं असं की एके दिवशी हे पांडव मग वनवासामध्ये गेले. वनवासामध्ये एके दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटायला गेलेले असताना दुपारचं जेवण झालं आणि जेवणानंतर काही गप्पा मारत बसलेले असताना हा प्रश्न तिथं उपस्थित झाला. द्रौपदीने भगवंताला असा प्रश्न विचारला की देवा, तुम्ही हाक मारल्या बरोबर उपस्थित होता, आतापर्यंत तुम्ही कधी वेळ लावला नाही. हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होत आवाज. इतक्या वेगानं तुम्ही धावून येता, तुमचं स्मरण करायचा अवकाश. तासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखामुजा पीतांबरधरस्त्रग्वी साक्षात मन्मथ मन्मथा. गोपिकांनी तुमचं नुसतं स्मरण करायचा अवकाश तुम्ही त्या गोपिकांमध्ये प्रकट झालात, लगेच आविर्भूत झालात. केवळ स्मरणानं, तुमच्या चिंतनानं तुम्ही प्रकट होता. तुमचं नाम मुखामध्ये घेतलं की तुम्ही लगेच धावून येता, जसं गजेंद्राकडे धावून आला. कारण नामाचा उच्चार केल्याबरोबर तुमचं प्राकट्य तिथं होतं. नामनामीचा अभेद, पुन्हा जर विषय तोच सांगा, नामनामीचा अभेद आहे, त्या नियमानं तुम्ही लगेच प्रकट होता नाम आल्याबरोबर. असं जर होत असेल तर देवा, माझ्या वस्त्राला दुःशासनाने हात घातला त्यावेळेसपासून मी तुमचा धावा करते, आणि ज्या वेळेला अगदीच हातबल झाले तेव्हा येऊन तुम्ही माझं संरक्षण केलं. आधीच येऊन जर तुम्ही माझं रक्षण केलं असतं तर झाली तेवढी सुद्धा माझी विटंबना झाली नसती. तुम्ही आधी का नाही आलात? हे भगवंताने सांगितल्यानंतर भगवंताला द्रौपदीने विचारल्यानंतर भगवंताने त्याची 2 कारणं सांगितली. प्रसिद्ध कथा आहे. 2 कारणं भगवान बोलतात. एक कारण सांगताना भगवंतानी द्रौपदीवरच त्या सगळ्याचा आरोप केलाय. म्हणजे तुझ्यामुळेच मला उशीर झाला. म्हणजे का उशीर झाला? भगवंतानी सांगितलं, वास्तविक सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. मी सर्वांच्या हृदयदेशी राहत असताना तू मला बोलावताना काय म्हणून बोलवलंस? द्वारकावासीन, गोविंद द्वारिकावासीन, कृष्ण गोपी जनप्रिय, ही तुझी भाषा होती. द्वारिकावासीन हा शब्द वापरल्यामुळे मला हृदयातून निघून द्वारकेत जावं लागलं, आणि तुझा शब्द खरण्याकरता द्वारकेहून इथं यावं लागलं. वेळ मला झाला कारण तू मला हृदयवासीन म्हणाली असतीस तर मी तिथंच प्रकट झालो असतो. हृदयस्थ म्हणाली असतीस मी लगेच आलो असतो. पण तू द्वारिकावासीन म्हणल्यानंतर मला इथून निघायचं, हृदयातून निघायचं, द्वारकेला जायचं. एसट्या वेळेवर चालत नाहीत, रस्ते चांगले नाहीत, खड्डे खूप झालेत, पाऊस पडायला लागलाय, पूल वाहून चाललेत, त्याच्यावरच्या एसट्या वाहून चाललेत. माझं मला बघावं लागेल का नाही? म्हणून मला उशीर झाला. विनोद सोडा, हे सांगितलं जातं परंपरेनं कारण गंमत म्हणून. पण भगवंतानी सांगितलेलं खरं कारण काय आहे बघा. भगवान म्हणाले, द्रौपदी, तुला काय असं वाटतं का की मी उशिरा आलो? वेळ का सखया लावी, मी उशीरला केला असं तुला वाटतं का? मी उशीर केला नाही. ज्या वेळेला तू मला गोविंद असं म्हणून हाक मारलीस त्यावेळेला गो हा शब्द मी द्वारकेत ऐकलाय, आणि विंद ऐकायला मी तुझ्या जवळ उपस्थित होतो. इतक्या वेगानं मी तुझ्या जवळ आलो होतो. द्रौपदीने विचारलं, मग देवा का माझी मदत नाही केली तुम्ही? अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही माझं लज्जा रक्षण करता. हे आधीच केलं असतं तर काय बिघडलं असतं? भगवंतानी सांगितलं, मी लवकरच आलो होतो. गो तिथं ऐकलं, विंद इथं ऐकलं, इतक्या वेगाने मी तुझ्या जवळ आलो. परंतु मी जेव्हा तुझ्या जवळ येऊन पाहिलं तेव्हा मला असं दृश्य दिसलं की दुःशासन तुझं वस्त्र दोन्ही हाताने धरून ओढतो आहे, आणि तू तुझ्या दोन्ही हाताने ते वस्त्र सांभाळण्याचा, आवरून धरण्याचा प्रयत्न करतेस. हे ज्या वेळेला मी पाहिलं त्यावेळेला मी थांबलो. द्रौपदी म्हणाली, मग ह्याच्यात थांबण्यासारखं काय? देवा, कोणत्याही स्त्रीची ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे की कोणताही परपुरुष जेव्हा वस्त्राला हात घालेल तेव्हा ती स्त्री आपल्या हाताने वस्त्र सावरून धरण्याचा प्रयत्न करेल. ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. देवा, याच्यामध्ये काय तुम्ही विपरीत असं काय पाहिलं? याच्यामध्ये चूक कुठं झाली? तुम्ही थांबण्यासारखा काय अपराध झाला माझ्याकडून? भगवान म्हणाले, मी जेव्हा पाहिलं दोन्ही हाताने तू तुझं वस्त्र सांभाळून धरतेस, मग मी तुला मदत नाही केली. म्हणजे दोष काय याच्यामध्ये? कोणी स्त्री असंच करेल?
भगवान म्हणाले करेल हे बरोबर आहे, पण तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही द्रौपदी. म्हणे का? म्हणे तू कुणाला बोलवलं होतंस? तुझ्या नवऱ्यांना बोलवलं होतंस का? नाही ना, तू या त्रैलोक्य साम्राज्याच्या अधिपतीला बोलवलं होतंस. कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो ही ईश्वर आहे, हे ज्याच्या बाबतीत खरं आहे, हे ज्याच्या संबंधानं उच्चारलं जातं विधान, त्या परमात्म्याला तू बोलवलंस. द्वारकेमध्ये बसून केवळ संकल्पानं तुझं संरक्षण करणं मला शक्य नव्हतं असं समजू नकोस. द्वारकेमध्ये बसून जरी मी संकल्प केला असता तरी तुझं रक्षण झालं असतं. संकल्पातेव तू तच्छ्रुते, हे मी केवळ संकल्प केला असता तरी सगळं सिद्धीला गेलं असतं, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. काय चुकलं काय देवा माझं? भगवान म्हणाले काही नाही, दुःशासन तुझं वस्त्र ओढत होता, तू तुझ्या दोन्ही हातांनी वस्त्र सावरून धरत होतीस, याचा अर्थ तुझ्या हातावर तुझा अजूनही विश्वास होता की अजूनही हे हात माझं रक्षण करतील. हा विश्वास तू माझ्यापेक्षा तुझ्या हातांवर दाखवत होतीस, आणि माझ्यावर विश्वास ठेवून मला बोलवून जर तू तुझ्या हातांचा आश्रय करणार असशील तर ती शरणागती मी खरी मानणार नाही. मग ज्या वेळेला दुःशासनाच्या सामर्थ्यासमोर तुझी शक्ती तोकडी पडली आणि तुझे दोन्ही हात सुटून गेले, त्यावेळेला मी तुला वाचवलं. म्हणजे भगवंताचा आश्रय करत असताना, शरणागती स्वीकारत असताना आपल्या इंद्रियांचा आश्रय करणं सुद्धा भगवंताला मान्य नाही, म्हणून एकम पदाची योजना भगवंतानी केली. माम एकम, अनन्य भावानं तुम्हाला मला शरण आलं पाहिजेस. अनन्य भाव सिद्ध व्हावा. अनन्यतेमध्ये अन्य आश्रयाचा त्याग असतो. आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता जीव अनेकांचा आश्रय करेल. जीव जडाचा आश्रय करेल, जीव जगाचा आश्रय करेल, जीव अजून कुणाचा स्वतः सारख्या जीवाचा आश्रय करेल, आपल्यापेक्षा सामर्थ्य संपन्न जीवाचा आश्रय करेल. कुणाचा ना कुणाचा कारण परत्वे आश्रयाची स्थानं बदलत जातील, आलंबनं बदलत जातील. ज्याच्या आपल्याकडे संपत्ती नसेल तर संपत्ती वानाचा आश्रय केला जातो. आपल्याकडे अन्न नसेल तर अन्नदान करणाऱ्याचा आश्रय केला जातो. आपण जर रोगी असू तर वैद्याचा आश्रय केला जातो. आपण जर अडलेलो असू, काही चिंतनामध्ये आपल्याला जर काही अडचण आली असेल तर गुरुचरणाचा आश्रय केला जातो. आपण जर वक्ता असू तर श्रोत्यांचा आश्रय होतो. आपण जर श्रोता असू तर वक्त्याचा आश्रय होईल. कारण परत्वे आश्रयाची आलंबनं बदलत गेली की नाही? बदलत जातात. म्हणजे जगताचा आश्रय करणारा माणसाला असं वाटतं की नाही की या जगतामध्ये आपल्याला विषयभोगामध्ये सुख मिळेल. सुखाच्या प्राप्तीकरता विषयाचा आश्रय करणारे लोक कमी आहेत का? ज्ञानोबारांना विचारा ना तुम्ही. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्य संस्थितिक्षस्व भारत, हे सांगताना ज्ञानोबाराय काय बोलले? एथ विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. विषया वाचोनी आणिक सर्वथा रम्य नाही असं म्हणणारी माणसं या जगात आहेत की नाही? आपल्या सुखाकरता विषयाचा आश्रय करणारे लोक जगात आहेत. आपल्या सुखाकरता स्वतःच्या शरीराचा आश्रय करणारे लोक या जगात आहेत. सुखाकरता जीवाचा आश्रय करणारे लोक या जगात आहेत. सुखाकरता क्षुद्र देवतांचा आश्रय करणारे लोक या जगतामध्ये आहेत. घरामध्ये कोणी आजारी पडलं की जुन्या काळामध्ये होतं, मरी आईला कोंबडा बळी दिला की झालं, घरातले रोग निघून गेले. असं म्हणजे या क्षुद्र देवतांचा आश्रय करणं होतच की नाही? मग मरी आईचा नैवेद्य राहिला, ह्याचा नैवेद्य राहिला, बांधावरच्या देवाचा नैवेद्य राहिला, इकडंच राहिलं तिकडंच राहिलं, अमक्याचीच पूजा या वर्षी झाली नाही म्हणून रोग आला. हे सगळं काय आहे? भगवंताचा सोडून अन्य देवतांचा आश्रय सुद्धा चालत नाही. जे आपलं एक आलंबन आहे, जे आपलं एक उपास्य आहे, त्या उपास्याला सोडून अन्य उपास्यांचा आश्रय बाकीचं मानायचं कारणच नाही ना. बाकीच्या देवता सुद्धा त्याच रूपात पाहिल्या पाहिजेत, ही अनन्यता. म्हणजे भगवान शंकराचा आश्रय करणारा जो कोणी शिवभक्त आहे किंवा विष्णूचा आश्रय करणारा जो कोणी वैष्णव आहे, त्यांनी भगवान शंकराचं दर्शन घेऊच नाही असं कोण म्हणतं? ना तरी एकाधेनी नाव तेच शैव का वैष्णव. ज्ञानोबराय बोलतात तेची शैव का वैष्णव, पण ज्ञानोबरांनी अट कुठं घातली? ना तरी एखादेनी नाव. एक शब्द ज्ञानोबरांनी तिथेही वापरला.
एखाद्यानी नाव तेच असं आहे. अनन्यता, मी जाता जाता हेही बोलून जातो, विषय आला म्हणून बोलतो, विषयांतर झालं तर क्षमा करा. काय आहे, अनन्यतेचं चिंतन करताना आपली अनन्यता एक लक्षात ठेवलं पाहिजे. आपली अनन्यता ही अन्य देवतांच्या द्वेषातून सिद्ध होते असा गैरसमज कधी करून घ्यायचा नाही. आपली अनन्यता ही अन्य देवतांच्या द्वेषातून नाही सिद्ध होत. अन्य देवतांना सुद्धा आपल्या आलंबनाच्या रूपात पाहण्यातून आपली अनन्यता सिद्ध होत असते. वैष्णवांनी शैवाचा द्वेष केला तरच त्यांचं वैष्णवत्व सिद्ध होतं असं नाही. उलट शैवांना सुद्धा वैष्णव रूपामध्ये पाहण्यामध्ये त्यांची अनन्यता सिद्ध होत असते. नाहीतर वैष्णव आणि शैव यांची भांडणं चालूच आहेत ना. यांनी त्यांचा द्वेष करावा, त्यांनी यांचा द्वेष करावा, एकमेकांबरोबर भांडत राहावं, हे तर चालूच आहे. याच्यातून अनन्यता नाही सिद्ध होत देवतांबद्दलची. आपल्या भक्तीचं एकरूपत्व, एकविध भाव अशा पद्धतीनं सिद्ध होत नाही. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये पांडुरंगाच्या वर्णनाचे अभंग जसे दिसतात तसे अन्य देवतांच्या निंदेचे अभंग कुठं बघितलेत का? कुठं ऐकण्यात वाचण्यात आले का कधी? शेंदरी हेंदरी दैवते सोडून द्या, त्यांना दैवत म्हणावं असं सुद्धा खरं म्हणजे त्यांच्यात काही नाही. वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असत, मामा असं म्हणत असत की हे ब्रह्मदेव, इंद्रदेव वगैरे हे सगळे देव आहेत की नाही, यांचं आडनाव देव आहे म्हणून यांना देव म्हणावं लागतं, नाहीतर देव म्हणण्यासारखं यांच्याजवळ काही नाही. इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग, त्यांनाही भवरोगच आहे. इंद्रपदाधिक, अधिक शब्द वापरलाच की नाही, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव येईलच. आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनोर्जुन, काय देव म्हणतात त्याला? पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, काय देव म्हणायचं त्याला? कोणता देव? अरे बाकीचे देव, या देवतांना देव म्हणायचंच कारण नाही. हे मर्याई वगैरे अमुक तमुक हे जे सगळे देव आहेत की नाही, या देवतांना देव म्हणायला तुकोबराय तयार नाहीत, त्यांचा विषय सोडून द्या. पण वैष्णवांनी शैवाची निंदा करावी आणि शैवांनी वैष्णवांची निंदा करावी याच्यात अनन्यता नाही. पण लोक तसं करतात. आपण नेहमी सांगतो, उभ्या आणि आडव्या गंधाची भांडणं अजून चालू आहेत. मद्रास हायकोर्टात जाऊन बघा तुम्ही, उभं गंध लावायचं का आडवं गंध लावायचं, भांडण चालूच आहे ना. शैवाच्या घरामध्ये तुम्हाला माहित नसेल, पण जे कट्टर शैव आहेत ना, ते सारवताना, जमीन सारवताना मुद्दाम आडवी सारवतात, उभी सारवत नाहीत. का तर उभं सारवलं तर वैष्णवाकडे जातं गंध लावल्यासारखं म्हणून. आणि वैष्णवाच्या घरामध्ये एखादा कपडा जर फाटला असेल ना, तर तो शिव म्हणत नाही, टाकाटाक म्हणतात त्याला. शिव म्हणलं की देवाचं नाव येतं, ते नाव आपण घ्यायचं नसतं. शिव सुद्धा म्हणायचं नाही, कपडा फाटला तर टाका घाल तिथं असं म्हणायचं, शिव म्हणायचं नाही. केवढा पराकोटीचा, याच्यात अनन्यता सिद्ध झाली का? अन्य देवतांच्या द्वेषातून अनन्यता सिद्ध होत नाही. एक या पदाचा विचार करताना अनन्यतेचा विचार करा, अनन्यतेचा विचार करत असताना अन्य आश्रयाचा त्याग करा, हे बरोबर आहे. पण हे सांगत असताना ज्ञानोबारांनी एको देव हा केशवो वा शिवो वा, एक देव, एको देव हा, केशव किंवा शिव जे काही असेल ते मानून आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून अन्य आश्रयाचा त्याग जर होत नसेल तर भगवान त्याला होत असेल तर भगवान त्याला शरणागती मानत नाही. द्रौपदीचं उदाहरण तेवढ्या करता आपल्याला महत्वाचं वाटतं. द्रौपदीने काय केलं? हातावर विश्वास ठेवला, चालत नाही. आश्रयाचा त्याग करायचा म्हणजे सगळं जे आपल्याला मदतीचं वाटतं त्या सगळ्याचा त्याग करून आता वाटेल ते होईल, आता वाटेल ते होईल, खाईन तर त्याच्याच हातून खाईन, त्याने दिलेलंच खाईन, दुसऱ्याकडे भीक मागून खाणार नाही. देवाने आम्हाला द्यावं तर आम्ही जेवावं, दुसऱ्याने आणून दिलं गरज नाही. शिवाजी महाराजांनी द्रव्य पाठवलं, घेतलं नाही. देवानी शिळी भाकरी दिली, आनंदानं खाल्ली. खाईन तर त्याच्याच हातचं, अनन्यता तिथं सिद्ध होते. अन्य कोणत्याही आश्रयाचा त्याग तुकोबारायांनी केला नाही. देवा सर्व संगे वीट आला, तू एकला, एक शब्द काय सांगतो? तू एकला आवडसी. एकला आवडसी म्हणजे काय? इथला एक शब्द पुन्हा काय सांगतो? तू आवडसी म्हटलं की तू एकटाच आहेस ना.
तू हा शब्द तुकोबारायने ज्या परमात्म्याला उद्देशून वापरला तो परमात्मा तुकाराम महाराजांसमोर असे परमात्मे किती होते? एकच परमात्मा होता ना. मग तू म्हटल्यानंतर एकला म्हणायचं कारण का? तो एक शब्द तुकाराम महाराजांनी ज्या अर्थाने वापरला त्याच अर्थाने भगवंतानी माम एकम हे पद वापरले. तुकोबाराय जे बोलतात तेच ज्ञानोबा. इथं अनन्यताच सिद्ध करायची, एकविध भावच सिद्ध करायचा. ती अनन्यता जोपर्यंत सिद्ध होत नाही, अन्य आश्रयाचा त्याग करून जोपर्यंत शरणागती होत नाही, तोपर्यंत भगवान त्याला शरणागती मानायला तयार नाहीत. या शरणागतीमध्ये, या अनन्यतेमध्ये भावाभावात फरक पडेल. आपण काल बोललो त्या पद्धतीनं. तस्यैवाहं ममैवासौ स एवायमिति त्रिधा भगवत शरणार्थित्वम साधनाभ्यासपाकतः होईल. साधन, अभ्यास आणि परिपक्वता दोन अर्थानं या दोन पद्धतीत या श्लोकाचे अर्थ मधुसूदन सरस्वतींच्या या श्लोकाचे अर्थ टीकाकारांनी लावलेत. दोन्ही भूमिका महत्वाच्या. एका पद्धतीनं विचार होतो साधनाचा अभ्यास परिपूर्ण झाला, तस्यैवाहं ममैवासौ स एवायम इति त्रिधा, या तीन अर्थानं, या तीन प्रकारानं भगवंताची शरणागती होते. साधनाचा अभ्यास परिपक्व होतो 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 तसं तस्यैवाहम कडून ममैवासौ आणि ममैवासौ कडून जेव्हा परिपक्वता येते तेव्हा स एवायम इथपर्यंत ते येतं. किंवा दुसरा अर्थ त्यांनी असा केलाय, साधन दशेमध्ये तस्यैवाहम म्हटलं पाहिजे, अभ्यास कालामध्ये ममैवासौ म्हटलं पाहिजे आणि परिपक्वता प्राप्त झाल्यानंतर स एवायम असं म्हटलं पाहिजे. साधन, अभ्यास आणि परिपक्वता या तीन स्थित्यंतरामध्ये तीन भावना भक्ताच्या अंतःकरणामध्ये असल्या पाहिजेत. पहिली साधनाची अवस्था आहे, तिथं तस्यैवाहम मी त्याचा आहे. ज्या वेळेला अभ्यास परिपक्व होतो आहे, अभ्यासाचा जोर आहे, अभ्यासाचा वेग आहे, त्यावेळेला ममैवासौ, त्यावेळेला तू माझा आहेस. आणि ज्या वेळेला अभ्यासाची परिपक्व अवस्था येते, अभ्यास शिगेला पोचलेला असतो, तो अभ्यास जवळजवळ आता एकरूपतेच्या पर्यंत येऊन पोचलेला असतो, त्यावेळेला तस्यैवाहम तू आणि मी एक आहोत, मम स एवायम तू आणि मी एकच आहोत, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. भक्ताच्या जीवनात तशी होते. तीन अवस्थांतरामध्ये तीन भावना भक्ताच्या ठिकाणी असल्या पाहिजेत किंवा साधनेच्या अभ्यासाची परिपक्वता असा विचार करून या तिन्ही अवस्था भक्ताच्या जीवनात येतात. अशा दोन्ही पद्धतीने मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसायनामध्ये हा विचार मांडला. मधुसूदन सरस्वतीने तीन प्रकाराने हा विचार मांडला. पण भक्तिशास्त्रामध्ये अजून थोडा विचार करत असताना याच तीन भूमिकांचा अजून थोडा बारीक विचार करून चार पद्धतीनं तो विचार मांडला. एक भूमिका मी त्याचा आहे, मी आपल्याला सरळ सांगतो. दुसरी भूमिका मी तुझा आहे. एकाला म्हणायचं तदीयता, दुसऱ्याला म्हणायचं त्वदीयता, तिसऱ्याला म्हणायचं मदीयता आणि चौथ्याला म्हणायचं तन्मयता. भक्तिशास्त्रामध्ये अजून थोडा सोपा प्रकार करण्याकरता चार प्रकार केले. तस्यैवाहम ममैवासौ स एवायम तीन प्रकार झाले. भक्तिशास्त्र म्हणतं सोपं पाहिजे असेल तर अजून एक प्रकार त्याच्यामध्ये वाढवा. तदीयता, त्वदीयता, मदीयता, तन्मयता. तदीयता मी त्याचा आहे, त्वदीयता मी तुझा आहे, मदीयता तू माझा आहेस आणि तन्मयता आपण एक आहोत. चार भूमिका मांडल्या. तदीयता मी त्याचा आहे. त्याचा आहे म्हणण्यामध्ये ज्याचा आहे तो परोक्ष आहे. त्याचा म्हणजे तो माझ्या जवळ नाही आहे, तो कुठेतरी लांब आहे, पण तो मला परोक्षत्वानं कळलेला असूनही माझी इतकी श्रद्धा त्याच्यावर आहे की मी त्याचाच आहे, आता मी दुसऱ्या कुणाचा होऊ शकत नाही, ही अनन्यता तिथं सिद्धच होते. परोक्षत्वानं ज्ञान आहे त्याचा, त्याच्या सामर्थ्याचं परोक्षत्वानं ज्ञान आहे, त्याच्या गुणाचं परोक्षत्वानं ज्ञान आहे, त्याच्या रूपाचं परोक्षत्वानं ज्ञान आहे. उदाहरण जर सुरुवातीला बोलायचं झालं तर रुक्मिणी मातेचं उदाहरण आहे. रुक्मिणी मातेला सुदैव ब्राह्मणाने भगवान श्रीकृष्णाचं वर्णन सांगितल्यानंतर
रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णाला पाहिलेलं नसतानाही रुक्मिणी मातेने मनाशी संकल्प केला, मी आता फक्त आणि फक्त त्याची आहे. तो समोर नाही, तो अजून भेटलेला नाही. त्याच्या गुणाचं चिंतन परोक्षत्वानं झालंय. सुदैवांनी ते वर्णन करून सांगितलंय, त्रयस्थानी ते वर्णन सांगितलंय. पॅसिव्ह व्हॉइस आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस नाही, इंग्रजी भाषेत बोलायचं झालं तर, नाही का. हे सगळं तिसऱ्याने कुणीतरी सांगितलेलं आहे. रुक्मिणी मातेनी भगवान काळे का गोरे बघितले नव्हते तोपर्यंत, पण मनाशी निश्चय केला, नाही बाबा आता मी त्याची झाले, त्याच्याशिवाय मी आता दुसऱ्याला वरू शकत नाही. कधी येतं अनन्यता आहे की नाही रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये? दर्शनापूर्वी अनन्यता आहे की नाही? भेटीच्या पूर्वी अनन्यता आहे ना? मग याला म्हणा तदीयता, मी त्याचा आहे. इथं ही अनन्यता. त्याचा आहे नंतर दुसरी भावना निर्माण होते, मी तुझा आहे. त्याचा म्हणण्यामध्ये जी परोक्षता आहे ती निवृत्त होते आणि अपरोक्षता सिद्ध होते. मी तुझा आहे. तुझा म्हणताना ज्याला मी तुझा आहे म्हणायचं आहे तो समोर उभा आहे. म्हणून मी तुझा आहे देवा, आता माझ्या बाबतीत तुला काय करायचंय ते कर, आता तुझं कळेल ते करी. तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहुदिन उणे रंकावणे. तेव्हा आता मी माझा भार दुसऱ्यावर नाही, आता मी सर्वस्वी तुझा आहे. तुझा आहे म्हणण्यामध्ये त्याच्या प्रत्यक्ष समोर उभं राहून त्याच्यावर आपला सर्व भार घालणं आहे. मी तुझा झालो म्हणजे आता तुला माझ्या बाबतीत जे करायचंय ते तू करू शकतोस. मला मारायचं असलं तरी तुझीच सत्ता आहे आणि मला तारायचं असलं तरी तुझीच सत्ता आहे. इथंही अनन्यताच सिद्ध होते. इथंही सिद्ध होणारी अनन्यताच आहे. पण इथं अनन्यता जी सिद्ध होते ती अपरोक्षत्वात सिद्ध होते. मघाशी अनन्यताच होती पण ती परोक्षत्वात सिद्ध झाली. याच्या नंतर येणारी तिसरी भावना आहे ती मदीयता. तू माझा आहेस. इतका वेळ मी तुझा होतो, आता ती भावना परिपक्व झाल्यानंतर तू माझा आहेस. इतक्या वेळ माझी जबाबदारी तुझ्यावर होती, आता तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. तू माझा आहेस. तू माझा आहेस म्हणल्यानंतर माझा कोण आहे? माझा सगळा तूच आहेस. सकळही गोत माझे सकळही गोत तूच. आता मला दुसरं कोणी राहिलं नाही. तू माझा आहेस म्हणजे तू माझा बाप आहेस, तू माझी आई आहेस, तू माझी बहीण आहेस, तू माझा भाऊ आहेस, तू माझा गुरु आहेस. तू गुरु बंधू पिता, तूच आमुची इष्ट देवता, तूच सदा रक्षिता आपदी अमुते. अर्जुन बोलतो देवाला, तू गुरु बंधू पिता इष्ट देवता तूच. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. या जगतामध्ये माझ्या म्हणून जे जे नातं मी कुणाशीही जोडण्याचा प्रयत्न करीन त्या सर्व नात्याचं आलंबन तूच आहेस. विठ्ठल बाप माय चुलता भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही अनन्यता, नाही दुसरा आश्रय आता मला नाही, तू माझा. ही झाली तिसरी भावना. आणि याच्या नंतर येते ती चौथी भावना तन्मयता, एकरूपता. तन्मय असं एक सूत्र नारद भक्ती सूत्रामध्ये येतच. तन्मयता, एकरूपता. मयट प्रत्ययाला एकरूपता असा अर्थ दिला. विकार, प्राचुर्य आणि एकरूपता तीन अर्थ मयट प्रत्ययाचे आचार्यांनी सांगितलेत ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये. उदाहरण सोडून द्या त्याचे. जलमय पृथ्वी, मृण्मय पात्र, आणि तिसऱ्याला उदाहरण दिलं समुद्रमय झालेली गंगा. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी. एकमय, मयट प्रत्यय तुकोबराने वापरला. एकमय शब्द वापरला. एकरूपता या अर्थाने. एकरूपतेमध्ये काय आहे? एकरूपतेमध्ये आता तू आणि मी वेगळे राहिलो नाही. मला तू आणि तुला मी इतकं राहिलं नाही. तू आणि मी आता वेगळेच जर राहिलो नाही
तर माझं स्वतंत्र अस्तित्व तुझ्याशिवाय नाही हे सांगण्यामध्ये अन्य आश्रयाचा त्याग, तिथेही अनन्यता दिसते, तिथेही अनन्यताच आहे. आता माझं सुद्धा म्हणजे काय काय संपलं? तदीयतेमध्ये अनन्यता सिद्ध झाली. मी त्याचा आहे म्हणण्यामध्ये तो अपरोक्ष नसला तरी सुद्धा अपरोक्ष असणाऱ्या सर्व जगताची विचारानं निवृत्ती झाली. अपरोक्षत्वामध्ये जे जे मला माझं वाटत होतं, जे जे दिसत होतं ते गेलं आता अपरोक्षत्वामध्ये. अपरोक्षत्वामध्ये ज्याच्या ज्याच्याबद्दल मला ममत्व वाटत होतं ते सुटलं. मदीयतेमध्ये माझ्या संबंधानं निर्माण झालेली नाती संपली आणि तन्मयतेमध्ये मीही संपलो. म्हणजे मी म्हणून माझा आश्रय करणं सुद्धा बंद झालं. इतकं निराश्रित होऊन परमात्म्याचा आश्रय करणं म्हणजे शरणागती आहे हे भगवान मानतात. शरणागती अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. या अन्य आश्रयाचा त्याग करणं म्हणजे काय याचा एवढा अर्थ भक्तिशास्त्र करतं. आपण विचार करा, सगळं संपलं, याच्यामध्ये मी सुद्धा संपला. मी म्हणून जो कोणी शिल्लक राहिला होता आतापर्यंत आश्रय करण, तोही संपून गेला. सगळंच संपून गेलं. एवढं सगळं संपल्यानंतरही आचार्य म्हणतात ते तसं पुन्हा भक्तिभावनेच्या दृष्टीनं एक भेद शिल्लक राहतो, कल्पित भेद तो राहतोच. सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकी नस्त्वम सामुद्रो हि तरंगाः क्वचिन न समुद्रो तारंगाः. आचार्य म्हणतात तरंग आणि समुद्र या दोघांमधला भेद संपलेला असला तरी सुद्धा देवा तरंग समुद्राचा असतो, समुद्र तरंगांचा नसतो. तसं तुम्ही आणि मी आपल्या दोघांमधला भेदाचा जरी अपगम झालेला असला देवा, तरी मी तुमचा आहे, तुम्ही माझे नाहीत. कारण मी तरंग रूपानं आणि तुम्ही समुद्र रूपानं असं राहू तरच मला तरंगाला तुमची उपासना करता येईल, हा त्याच्या मागचा भाव झाला. पण भेदाचा अपगम झाल्यानंतर येणारी ही भावना त्याच्या पुढची आहे, मी त्याचा विचार आता करत नाही. पण तदीयता, त्वदीयता, मदीयता आणि तन्मयता या चारही भावनांमध्ये असणारी अनन्यता ही एकेकाचा जो आश्रय त्याग करून पुढे जाते, त्या आश्रयामध्ये अगदी माझ्या स्वभिन्न असणारं जग, जगातल्या स्वभिन्न असूनही ममत्वानं माझे झालेले पदार्थ, नुसत्या ममत्वानं माझे झालेले पदार्थ नाही तर ज्यांच्या वियोगानं मला दुःख होणार आहे अशी नाती, आणि ज्याला मी मानत आलेलो आहे असं माझं शरीर, या सर्व आश्रयाचा त्याग करणं म्हणजे अनन्यता आहे. आणि म्हणून या अनन्यतेचा वाचक म्हणून एक हे पद भगवंताने वापर. माम एकम शरणम व्रज. मला एकट्याला, अरे मी एकटाच आहे, मग एक म्हणायचं कारण काय? हे कोणते जे आश्रय, हे चार जे आश्रय सांगितलेले आहेत, या चारही आश्रयाला शरण जाऊ नकोस, एकालाच शरण ये. हा एक कोण आहे? तर तो परमात्मा आहे हे कळावं म्हणून माम पदाची योजना पुन्हा झाली. भगवान म्हणतात अर्जुना, माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये. द्रौपदीसारखा हातावर विश्वास ठेवू नकोस, अन्य कोणा भक्तासारखा अन्य जगावर विश्वास ठेवू नको. अगदीच मंद भक्तासारखा कोणी मला अन्न देईल, कोणी मला तमुक देईल, कोणी मला हे देईल विचार करू नको. अरे अन्न पाणी देणारा सुद्धा मीच आहे याच्यावर विश्वास ठेव. ते कुणाच्याही हातून आलं तरी दिलेलं असतं देवानेच, याच्यावर भक्ताचा पूर्ण विश्वास असतो. भले देणारा कोणी तो दिसताना वेगळा दिसेल, पण आपल्याला भूक लागल्यानंतर एखादा मनुष्य येऊन आपल्याला जर अन्न देत असेल तर तो अन्न देणारा तो माणूस नसतो, तो अचानक येऊन आपल्याला अन्न देतो, ती त्याला प्रेरणा देणारा परमात्माच असतो. तो परमात्मा त्याला प्रेरणा देतो म्हणून तो आपल्याला अन्न देतो, याच्यावर भक्ताचा परिपूर्ण विश्वास असतो. म्हणून अन्न मिळतं ते देवाचा प्रसाद म्हणून मिळतं आणि ते सेवन केलं पाहिजे, भक्त त्या दृष्टीने विचार करता. म्हणून माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये. दुसरा एक विचार नारद महर्षीने त्याच्या पुढे आपल्याला सांगितला, जो मागच्या विचाराशी संबंधित आहे. काय बोलले नारद महर्षी? तस्मिन अनन्यता तद्विरोधेषु उदासीनता. पुढे येणारं सूत्र आहे. औदासीन्याचा विचार केला.
हे औदासीन्य कशाच्या बाबतीत सांगितलं? अनन्यता सांगितली, उदासीनता सांगितली. भगवंतानी इथं तेच सांगितलंय. ही उदासीनता कशाच्या बद्दल सांगितली? नारद महर्षींनी पुढचं सूत्र वापरलंय आणि त्याच्याही दोन पुढची सूत्र महत्वाची आहेत आपल्याला. नारद महर्षी पुढचं सूत्र वापरतात, लोके वेदेषु तदनुकूलाचरणम तद्विरोधेषु उदासीनता. अनन्यतेच्या विरोधी असणारी भावना उदासीनता, हा विषय सोडा आता. लोके वेदेषु तदनुकूलाचरणम तद्विरोधेषु. आता विषय कुठे चालला? लौकिक आणि वैदिक अशा ज्या कर्माचं अनुष्ठान एखाद्या भगवत भक्ताकडून घडेल तर ते भक्तिशास्त्राला मान्य होणार नाही. त्यांनी काय केलं पाहिजे? लौकिक अथवा वैदिक ही कोणतीही कर्म करत असताना ती भगवत भक्तीच्याच भूमिकेतून त्यांनी केली पाहिजे. फलप्राप्ती करता त्यांनी केलेली नाही पाहिजे. त्यांनी भगवंतासाठी म्हणून ती कर्म केली पाहिजेत. तद अनुकूलाचरणम तद्विरोधेषु उदासीनता. औदासीन्याची एक व्याख्या सांगितली. समजा हे कशा करता करायचं? हे जे तद अनुकूलाचरणम तद्विरोधेषु उदासीनता, त्याची अर्थाची आपण आत्ता जास्त खोलात नको जायला. कशा करता सांगितलं? नारद महर्षींनी पुढे सांगितलं, भवतु निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम शास्त्र रक्षणम, आणि त्याच्या पुढे सांगितलं अन्यथा पातित्याशंकया. पुढची दोन्ही सूत्र महत्वाची आहेत. कशा करता? शास्त्र रक्षणम, याच्याकरता हे कर्म त्यांनी केलं पाहिजे. निरिच्छ मनानं, निष्काम भावानं लौकिक वैदिक कर्माचा विचार भगवत सेवा आणि भगवत आज्ञा, शास्त्र आज्ञा म्हणून त्यांनी करायची आहे. भगवंताच्या चरणाबद्दल निरतिशय प्रेम प्राप्त झालेल्या संत महात्म्यांनी आपली कर्म सोडल्याची चरित्र नाही आहेत ना. गोरोबा काकांना इतकं सगळं भगवंताचं रोजचं दर्शन होऊन सुद्धा मडकी बनवणं चालू होतं का? भगवत दर्शन झालंय आता काय करायची आहेत मडकी म्हणून बंद पडलं होतं? चालू राहिलंच की नाही? नरहरी सोनार महाराजांनी दागिने बनवणं चालू ठेवलंच होतं की नाही? सज्जन कसाई मांस विकतच होते की नाही? भगवत दर्शन झाल्यानंतरही चालूच होतं. कबीर महाराज शेले विणतच होते ना सगळं झाल्यानंतरही. कापड विणण्याचं त्यांचं काम चालूच होतं. काय बंद पडलं होतं आणि काय सोडून दिलं होतं? काही सोडून दिलं नाही. कशा करता? ऊर्ध्वम शास्त्र रक्षणम, याच्या करता. आणि समजा हे जर केलं नाही तर अन्यथा पातित्याशंकया, नाहीतर पतित होण्याची शंका राहते. पतित होणं म्हणजे काय हा भाग पुन्हा वेगळा, पण हे सगळं सोडून देणं याचा जो अर्थ नारद महर्षींनी केलाय, भगवान इथं तेच बोलतात. ऐका, लोके वेदेषु तदनुकूलाचरणम तद्विरोधेषु उदासीनता या सूत्राचा संबंध सर्व धर्मान परित्यज्य याच्याशी आहे आणि माम एकम शरणम व्रज याचा संबंध अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता या पदाशी. भगवान धर्माचा परित्याग करा म्हणजे धर्मकृत्य बंद करा असं म्हणतच नाही. जी धर्मकृत्य आता करायची आहेत ती केवळ आणि केवळ भगवत प्राप्ती करता आणि भगवंताचं विधान म्हणून करायची आहेत, भगवंताची आज्ञा म्हणून करायची आहेत. भगवंताची आज्ञा म्हणून केलेली कर्म ही जर फल देत नसतील तर त्याचा त्याग झाला असंच समजायला हरकत नाही. त्याचा त्याग करणं म्हणजे बंद करणं असा अर्थ होत नाही. त्याच्यातली अपेक्षा काढून घेतली की त्याचा त्याग झाला. त्या कर्मातल्या फलाची अपेक्षा काढून घेतली की कर्माचा त्याग झाल्यासारखाच आहे, कारण कर्माचं बंधन प्राप्त होत नाही त्याच्यामुळे. आणि याच्याकरता म्हणून या नारद महर्षींच्या या सूत्राचा आणि भगवंताच्या या विचाराचा जर आपण एकत्रितपणाने विचार केला तर मुद्दा एवढाच आहे की याच्यामध्ये वापरलेलं एकम हे पद अनन्यतेकरता वापरलेलं आहे आणि त्याग हे जे पद आहे ते उदासीनतेकरता वापरलेलं आहे. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे धर्माच्या बाबतीत उदासीन राहा आणि मला एकालाच म्हणजे अनन्य भावानं शरणागती स्वीकार. याचा परिणाम काय होईल? भगवान पुढे बोलतात, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. मी तुझी सर्व पापातून मुक्तता करीन.
तुझ्या पापातून मी मुक्त करीन, हे भगवंताचं विधान कोणत्या पातळीवर मानायचं, हाही एक महत्वाचा विचार. पापाची मुक्तता होते काय? पापातून मुक्त होता येतं का? होता येतं. कधी होता येतं? पापाचा भोग झाला म्हणजे पापातून मुक्त होता येतं. माणूस ज्या वेळेला कर्म करतो, पुण्यात्मक पापात्मक जे काही असेल ते कर्म केल्याबरोबर संपतं. बरोबर? एखादं कर्म केलं, दान नावाचं कर्म केलं, दान दिल्याबरोबर दान नावाचं कर्म संपलं की नाही? संपलं. किती वेळ लागतो दान करायला? क्षणभर. उचलायचं आणि समोरच्याच्या हातात ठेवायचं, संपलं ना दान नावाचं कर्म. दान नावाचं कर्म संपलं, मग उरलं काय? त्याचं पुण्य. त्या कर्मातून निर्माण झालेलं जे पुण्य, जे भोगासाठी आत्ता प्रकट झालेलं नाही, ज्याला आपण नंतर प्रारब्ध असं म्हणतो, ते शिल्लक राहतं. कर्माचं फल शिल्लक राहतं. फलरूपानं कर्म शिल्लक राहतं, कृतीरूपानं कर्म शिल्लक राहत नाही. कारण ती कृती झाली की संपलं. फलरूपानं ते शिल्लक राहतं. ते फल कधी संपतं? फल त्याच वेळेला संपतं जेव्हा त्या दानाचं जे पुण्य आमच्या ठिकाणी जमा झालेलं असतं, त्या पुण्यातून प्राप्त होणारं सुख अनुभवाला आलं की ते फल संपलं. पापात्मक फल असेल तर दुःख देऊन संपेल, पुण्यात्मक फल असेल तर सुख देऊन संपेल. फलाच्या भोगामध्ये फल संपतं, भोगातच ते संपणार. पाप संपेल तर भोगातच संपेल. मी एखाद्या वेळेला माझ्याकडून पाप घडलं आणि 200, 500, 1000, लाखो वर्षामध्ये मला ते भोगायलाच मिळालं नाही. का? काही नाही, इतक्या सगळ्यांच्या पापाची फलं देता देता भगवान विसरूनच गेले. असं झालंय का हो कधी? नाही. किती क्षुल्लक पाप असू दे, किती क्षुल्लक, त्याचा भोग भोगावाच लागेल. क्षुल्लक आहे म्हणून परमात्मा सोडून देत नाही, त्याची नोंद परमात्म्याकडे होतेच. किती ते क्षुल्लक असेल, किती मोठा असेल, पण केलं आणि भोग मिळाला नाही असं घडत नाही. अकृताभ्यागम दोष लागेल. अकृत अभ्यागम, न केलेलं भोगावं लागणं आणि केलेलं वाया जाणं होत नाही. काल आपण बोललो, त्याला कृतप्रणाश असं म्हणतात. कृतप्रणाश, केलेलं वाया जाणं, केलेल्याचा नाश होणं होत नाही. पापाचा भोग देऊनच जर पाप संपणार असेल तर भगवान ही शाश्वती अर्जुनाला कोणत्या आधारावर देतात की अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, मागच्या या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये धर्माचा विचार करतानाही भगवान व्यापकत्वानं बोलले सर्व धर्मान परित्यज्य, आणि पापाच्या निराकरणाची वेळ आली त्यावेळेलाही भगवान बोलले अहम त्वा सर्व पापेभ्यो, सर्व धर्मान परित्यज्य अहम त्वा सर्व पापेभ्यो. काय भानगड आहे? तू सगळ्या धर्माचा परित्याग कर आणि मी तुला सगळ्या पापातून मुक्त करीन. म्हणजे अराजकच झालं की हो, जगामध्ये अराजकच माजेल. पण आपलं भाग्य हे की भगवान हा शब्द सगळ्यांना देत नाही. सगळ्यांना दिला असतं तर आपणही मोकळे राहिलो असतो. चोऱ्या कराव्यात, मारामाऱ्या करावेत, खून पाडावेत, पाप भरपूर लागावं, भगवंतानी शब्द दिलाय अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. सोपं गेलं असतं. कोणत्या आधारावर हा शब्द दिला त्याचाही विचार आपल्याला करता येतो. भगवान पापाचं निराकरण करण्याचा शब्द देतात, याचा अर्थ काय? त्याला पाप करू देणार नाहीत हा विचाराचा निश्चय झाला, ते पुढचं भविष्यातलं. पण पाप पुढं होऊ देणार नाही असं म्हणत नाहीत ना. मी तुझ्या पापाचा नाश करीन म्हणजे झालेल्या का होणाऱ्या, झालेल्या पापातून मी तुला मुक्त करीन. मोक्षयिष्यामि असा शब्द आहे की नाही. ज्या अर्थी मोक्ष शब्द मुक्त या अर्थाने वापरला, त्या अर्थी आता बद्धतेची अवस्था हे मान्य करावं लागेल. आता जर बद्धतेची अवस्था आहे तर ही बद्धता भूतकालीन पापाचा परिणाम म्हणून स्वीकारावी लागेल. भविष्यकालीन पापाला आत्ता कशी बद्ध, माझ्याकडून पुढं पाप होणार आहे म्हणून मी आज काही तुरुंगात जाईन का?
पुढच्या 15 वर्षात माझ्याकडून कुणाचा तरी खून होणार आहे म्हणून आजच कुणी मला तुरुंगात घालेल काय? नाही ना. मी मागे कधीतरी पाप केलेलं असेल तर आज मला बंधन आहे. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. कसं करणार? 2-3 अंगाने विचार करतायत. कारण काय आहे? मागे भगवान हे अर्जुनाला बोलून आले, तसा शब्द दिलाय भगवंताने. अर्जुना, काय आहे? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. ज्ञानानं सगळी कर्म भस्मसात होतात. कर्म भस्मसात होतात. कर्माचा परिणाम म्हणून कर्माची पापही, फलरूपानं निर्माण झालेली पापही भस्मसात होते. ज्ञान झालं की पाप भस्मसात झालं म्हणजे काय झालं? म्हणजे आता काय त्याला पाप लागणारच नाही का? ब्रह्मज्ञान झालेल्या महात्म्याला पापाचे भोग नसतात काय? असतात ना, असतात. तुम्ही अवताराची भूमिका आत्ता स्वीकारू नका. आत्ता अवताराचा विचार करू नका. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा विचार करू नका. जीव म्हणून जन्माला येऊन या जन्मामध्ये अविद्येचा निराश करून जो सद्गुरू भगवत कृपेनं ब्रह्मबोधावर आरूढ झालेला महात्मा आहे आणि आत्ता जीवनमुक्त झाला, मरणा ऐलीकडे मज मिळवणी गेले, असे जे महात्मे आहेत त्या महात्म्यांना पापाचा भोग नसतो का? असतो. असणार ना, असणार. म्हणून तर जीवनमुक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा जीवनमुक्ताला सुद्धा दुःख भोग आहेत हे दिसतं. ज्ञानोबाराय तुकोबाराय तर अवतारी सत्पुरुष आहेत, त्यांचा विचार करायचं कारण नाही. त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दुःख सुद्धा त्यांनी केलेली लीलाच आहे. त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेले दुःखाचे, आनंदाचे प्रसंग सुद्धा त्यांनी केलेल्या लीलाच आहे. मंबाजीनं काट्याने मारणं ही मंबाजीची बुद्धी नाही, ही तुकोबारायांची लीला आहे. मंबाजीचा संबंध नाही त्याच्याशी काय. ही तुकोबाराय जर अवतारी आहेत तर मंबाजीला काट्यानं मारावं वाटणं ही बुद्धी त्याला देणारे तुकोबारायचे आहेत, दुसरं कोणी नाही. लीला आहे त्यांची. जगाला काही दाखवायचं होतं म्हणून ती लीला करावी लागली. ज्ञानोबारायांना झालेला विरोध ज्ञानोबारायांची लीला आहे. लोकांना तशी बुद्धी झाली यांना विरोध करावा म्हणून. आपली श्रद्धा तरी हेच म्हणते. पण जीवनमुक्त पुरुषाच्या जीवनामध्ये दुःख दिसतं. जडभरताचं उदाहरण भागवतातलं आपण पहा. दुःख झालं की नाही जडभरताला? किंवा भिक्षुगीत पहा, एकादश स्कंधामध्ये आलेलं. त्या भिक्षूला जेव्हा वैराग्य प्राप्त झालं तेव्हा त्या भिक्षूला जे अन्न मिळालं ते तरी त्याला सुखानं जेवता आलं का? त्या अन्नामध्ये येऊन लोकांनी लघुशंका केली. दुःख आहे का सुख आहे? जडभरताचं कोणी त्याला बोलवावं, शिळपाका अन्न द्यावं, त्याच्याकडून लाकडं फोडून घ्यावीत. जीवनमुक्त महात्म्याकडून जो ब्रह्मबोधावर आरूढ आहे त्याला शिळपाक, उरलेलं कुचकं विटकं असं अन्न द्यावं ओंजळ भरून, आणि त्याच्याकडून 1-2 मण लाकडं फोडून घ्यावीत जडभरताकडून. दुःख दिसलं की नाही? दिसलं. मी दिसलं हा शब्द हेतुतः वापरतो, आता लक्षात घ्या. ज्ञानानंतरही दुःख दिसतच ना, दिसतं. मग ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. संबंध काय? त्याचं सरळ उत्तर आपल्याला नाथ महाराजांनीच त्याच भिक्षुगीताच्या चिंतनामध्ये दिलेलं सरळ पाहता येतं. सुखदुःख जीवनामध्ये दिसत असतील तर त्याला महत्व नाही. ऐका, जीवनमुक्ताची अभिव्यक्ती जीवनामध्ये होत असेल आणि ती सुखदुःख जर इतरांना त्या जीवनामध्ये ब्रह्मबोधावर आरूढ झालेल्या महात्म्याच्या जीवनात दिसत असतील तर त्याला महत्व नाही. ती सुखदुःखाची संवेदना जोपर्यंत अंतःकरणापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्या सुखदुःखाची अनुभूती नाही. हे सूत्र नाथ महाराजांनी 2 ओव्यांमध्ये आपल्याला तिथं सांगितलं 23व्या अध्यायात भिक्षुगीताच्या. लक्षात ठेवा. काय झालं? सुख दुःख दिसलं पण त्या दुःखाचा संबंध अंतःकरणाशी जोडला गेला नसेल तर त्याची अनुभूती आहे असं मानलं जात नाही. त्याची अनुभूती त्याच वेळेला ज्या वेळेला त्याचा संबंध अंतःकरणाशी. पुन्हा आपण जो विचार केला होता तोच पुन्हा पहा. जोपर्यंत अंतःकरणाचा विचार, अंतःकरणावच्छिन्नतेचा विचार येत नाही तोपर्यंत धर्माधर्माचा विचार येणार नाही. हे आपण काल बोललो, परवा बोललो, बरोबर.
जर ते दुःख अंतःकरणाला स्पर्शत असेल, अंतःकरणाला ती संवेदना अंतःकरणापर्यंत जात असेल, अंतःकरणाला जर ते जाणवत असेल, तरच तो महात्मा दुःखी होणार, नाहीतर होणार नाही. नाथ महाराजांनी कथा सांगितली, आपण अनेक वेळेला सांगितली, उगी स्मरण करून देतो. 2 मित्र प्रवासाला निघाले. दुपारच्या वेळेला एका झाडाखाली झोपले. एक जण इकडे तोंड करून झोपला, दुसरा त्याच्याकडे तोंड करून झोपला. पहिल्याला झोप लागली, दुसरा थोडा जागा होता. एवढ्यात त्या झाडाच्या ढोलीतून एक नाग आला आणि त्याने येऊन पहिला जो झोपलेला होता त्याच्या पाठीला कडकडून चावा घेतला. दुसरा जो त्याच्या मागे झोपलेला होता त्याने ते बघितलं. त्याला वाटलं की आता जर मी आरडाओरडा करून याला सांगितलं तुला साप चावला तर हा इथंच मरल, म्हणून त्यांनी काय आरडाओरडा केला नाही. तो साप निघून गेला. आता साप चावला याला जाग आलीच की, जरी झोपलेला होता तरी साप चावल्याबरोबर तरी जाग येईलच की नाही. जाग आली, तो काही प्रवचनात झोपला नव्हता, त्याला जाग आली. जाग आल्याबरोबर मागच्याला अरे काय चावलं काय चावलं काय. मागे झोपलेला होता मित्र, त्याने सांगितलं पा काही नाही, काटा टोचलाय तुला, मी काढलाय हाताने, काही होत नाही, साधा काटा. अरे फार जोरात टोचला. हो सरकारी बाबूळ, फार जोरात मोठा काटा होता बाबा, काढून टाकला. त्याला वाटलं काटा टोचला. जरा जागेला आग व्हायला लागली, पण काटा टोचला हे मनानं घेतलं होतं. अंतःकरणापर्यंत गेलेली संवेदना काय आहे? काटा टोचला. आतपर्यंत गेलेली संवेदना एवढीच आहे. झालं, त्याला काही झालं नाही. पुढे गेल्यानंतर मग अजून काय काम करायचं होतं ते केलं. परत गावी आले. 4-2 महिने गेले आणि मग या मित्राला वाटलं आता याला सांगितलं पाहिजे, म्हणून त्यांनी सांगितलं आपण 4 महिन्यापूर्वी असे जात होतो, तुझ्या पाठीला का टोचला असं मी तो म्हणाला टोचला, आता झालं, कमी झालं आता ते, आता का सांगतोस? तो म्हणाला तो काटा नव्हता बाबा, तुला साप चावला होता. हे 4 महिन्यांनी कळल्यानंतर त्यांनी प्राण सोडला. 4 महिन्यांनी कळलं मला साप चावला होता, तो तिथंच मेला. नाथ महाराजांनी 2 ओव्यांमध्ये हा दृष्टांत देऊन आपल्याला सांगितलं, अंतःकरणापर्यंत गेलेली जाणीव जर साप चावण्याची होती तर 4 महिन्यानंतर मृत्यू होईल, आणि ज्या वेळेला साप चावला होता त्यावेळेची अंतःकरणापर्यंत गेलेली जाणीव जर काटा टोचल्याची आहे तर मृत्यू होणार नाही. याचा अर्थ काय? अंतःकरणापर्यंत जाणारी संवेदना काय जाते याच्यावरून सुखदुःखाची अनुभूती काय आहे हा विषय ठरतो. बरोबर. आता विचार आपण असा करा, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. याचा अर्थ काय? तुझ्या जीवनात मागे केलेल्या पापाचं काही पाप उद्भूतच होणार नाहीत का? फलरूपानं होतील, पण तू मला शरण आल्यामुळे तुझ्या अंतःकरणाचा ताबा मी घेईन आणि त्या अंतःकरणापर्यंत पापाची संवेदना जाऊ देणार नाही. मन हे राम झाले. कुठे गेली संवेदना? नाही. जी पाप तुला झालेली, ज्या कारणाने तुझ्याकडून पाप झालेली होती, ज्यांच्या संबंधानं ती पाप निर्माण झालेली होती, ते सगळे जर मी तुला परब्रह्मरूप म्हणून दाखवले तर तुला भोगावं लागणार नाही. तुझ्या अंतःकरणापर्यंत ती संवेदना येणार नाही. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. एक विचार. असे अनेक विचार आहेत, एक नाही, असे अनेक विचार आहेत. भगवंताने सांगितलं मी तुला तुझ्या पापापासून सोडवीन. म्हणजे काय? जोपर्यंत कर्त्याला केलेल्या क्रियेचा अभिमान घेता येत नाही तोपर्यंत त्या क्रियेचं फल त्या कर्त्याकडे जाणार नाही. लक्षात घ्या. आतापर्यंत फलाचा विचार होता, आता कर्तृत्वाचा विचार सांगतो मी आपल्याला. कर्तृत्वाचा अहंकार जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत ते फल माझ्याकडे येणार नाही. मी केलं म्हटलं की मला भोगावं लागेल. आत्मकृतम पुण्यम व्रतान परिकीर्तयेत एवढ्याच करता सांगितलं. मी केलं म्हणायचं नाही. असं नाही म्हटलं की मग आपल्याकडे ते येत नाही. कर्त्याच्या मागे फल येणं स्वाभाविक आहे. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. हे होत राहणे विषय तो नाहीये. कर्तारम अनुगच्छती हे तर होईत राहील, पण कुणाच्या मागे? पूर्वकृतम कर्म कर्तारम, मी करता आहे असं मानू तर आपल्या मागे ते फल येईल. भगवान म्हणतात अर्जुना, मी तुझ्या पापाचे निराकरण करीन. कसं करशील देवा? काही नाही.
हे सगळं करणारा मी म्हणजे कोण आहे याची जाणीव तुला करून दे. तुझा मी जर अर्जुन याचंच ज्ञान तुला नाही झालं, मी या शब्दाचा अर्थच परब्रह्म असं जर ज्ञान तुला झालं, तर केलेल्या कर्माचं फल कुणाकडे जाईल? माझ्याकडे जाईल, म्हणजे माझ्या परमात्म्याकडे जाईल. परमात्म्याकडे जाईल तर तुला काही त्याचं पाप लागणार नाही. कर्ता कोण आहे याच्यावर जर फलाचं अनुगमन होत असेल तर कर्ता म्हणजे परमात्मा. या जगताचा कर्ता कोण? या जगतामध्ये होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा कर्ता कोण? या जगतामध्ये घडणारी प्रत्येक क्रिया कुणामुळे घडते? चाले हे शरीर, कोणाची आहे सत्ते? कोण बोलविते हरिवीण? आहे दुसरं कोणी? हरिवीण कोण शरीर चालविते? हरिवीण कोण बोलविते? बोलणं आणि शरीर चालणं याला कारण जर कर्ता जर हरी असेल तर चालणं बोलणं या क्रियेची फलं कुणाकडे जातील? हरीकडे जातील का माझ्याकडे येतील? हरीकडे जातील. पण कधी जातील? ज्या वेळेला चालवणारा हरी आहे याचं यथार्थ ज्ञान होईल त्यावेळेला. करता ज्या वेळेला मी म्हणतो, त्या मीची व्यापकता ज्या वेळेला मला कळेल त्यावेळेला त्या कर्माचं पातक माझ्या जीवनात निर्माण होणार नाही. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी असंही चिंतन आपल्याला करता येतं. अजून एक दोन अंगाने याचा विचार करता येतो. आणि मग भगवान म्हणतात मा शुचहा, म्हणून तू शोक करू नकोस. कशाचा शोक करू नकोस? आत्तापर्यंत तू ज्या कारणानं शोक करत होतास, ज्या शोकाचा प्रारंभ आपण सुरुवातीला बोललो हा श्लोक सुरू करताना, काही लोकांचं म्हणणं हा श्लोक या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. का शेवटचा? पुढं आपल्याला विचार करायचाच आहे. कारण ग्रंथाचा उपक्रम आणि उपसंहार हे एका विचारात असतो. षड्लिंग निर्णयामध्ये, तात्पर्य निर्णयामध्ये की काय होतं, उपक्रम आणि उपसंहाराचं ऐक्य मानलं पाहिजे. आचार्यांनी उपक्रम कुठे केलाय गीतेचा? अशोचानंद व शोचस्तम प्रज्ञावादौश्च भाषसे गता सुन गता संश्च नानु शोचंती पंडित. शोकापासून जर तिथून आचार्यांनी या गीतेचा आरंभ केला असेल तर गीतेचा शेवट कशात झाला पाहिजे? पंडित लोक शोक करत नाहीत इथं जर गीतेचा आरंभ झाला असेल तर शोक करू नये इथं शेवट व्हायला पाहिजे की नाही? उपक्रम उपसंहाराचं ऐक्य. मग शोक करू नको हे कुठल्या श्लोकात येतं? इथंच येतं. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचा, शोक करू नकोस, म्हणून हा शेवटचा श्लोक माना असं काही जणांचं म्हणणं आहे. पण कशाचा श्लोक? मी माझ्या नातेवाईकांना मारतो, मला पाप लागेल, मी भगवंतापासून दुरावेन, अमकं होईल तमकं होईल, धर्माचा परित्याग करण्याचा शोक आहे, अमक्याचा शोक आहे, पापाचा शोक आहे, कोणताही शोक तू करू नको हे भगवान बोलतात. ते शोक करू नको म्हणजे काय करू नको याचा विचार करायचा आहे. उद्याला